दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने छप्पन्न शाळा फुलेनगर पेठ रोड पंचवटी येथे अभिष्टचिंतन सोहळा सकाळी 11 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। यावेळी 40 ते 45 ब्लड बॅग जमा झाल्या। संध्याकाळी 7 वाजता अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला। यावेळी विनायक गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अर्थक्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। विनायक गायकवाड यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी नाशिकमधील सर्व ठिकाणाहून मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होते। फुलेनगर भागातील बालगोपाळ, महिला व नागरिक यांच्या उपस्थितीत विनायक गायकवाड यांनी भव्य असा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला। मित्र विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील नागरिकांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे। मी माझ्या वैयक्तिक बोडके परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख आणि मनापासून शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानी त्याला उदंड असं आयुष्य देवो, चांगलं आरोग्य देवो, येणाऱ्या काळात त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो। वाढदिवस कसा असावा तर हे विनायक आमचे मित्र विनायक गायकवाड यांच्याकडून शिकलं पाहिजे। आपल्या पूर्ण फुलेनगर परिसरात नागरिकांची आणि गुन्हेगारांची ओळख एक नागरिकांची आवश्यकता बघून त्यांनी ह्या परिसरात आज वाढदिवसाचं औचित्य साधून 60 CCTV कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले एक असं चांगलं कार्य या ठिकाणी फुलेनगरमध्ये महात्मा फुलेनगरमध्ये करण्याचं या ठिकाणी त्यांनी एक 4-5 वर्षापासून धाडस केलेलं आहे। आणि विविध प्रकारचे उपक्रम रक्तदान शिबिर असो, नवरात्र उत्सव असो, कॅलेंडर वाटप असो, तिळगुळ वाटप असो, आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, असे सर्व सार्वजनिक उत्सव या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमाने आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। मी व्यक्तिशः त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात त्यांना निवडणुकीच्याही मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। विनायक गायकवाड आज त्याचा वाढदिवस आहे। अतिशय चांगला कार्यकर्ता, एक सामाजिक काम या परिसरामध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून उभं केलं। आज सुद्धा सकाळी रक्तदान असेल, या परिसरामध्ये CCTV असेल, कुठं मोर्चा असेल, कुठं अन्नदान असेल, सगळ्या भागामध्ये सहभागी असणारा कार्यकर्ता आज आपण सगळ्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे। त्याच्या भविष्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। यावेळी मान्यवरांमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप, उल्हास धनवटे, दत्ता भोरे, योगेश कापसे, माजी नगरसेवक कमलेश बोडके, गुलाब भोये, सचिन ढिकले, नंदू पवार, महेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। विनायक गायकवाड यांच्या परिवारातील व मित्रपरिवार आणि शुभचिंतक यांनी विनायक गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व उपस्थित होते। विनायक गायकवाड यांनी सर्व मित्रपरिवार आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले। वाढदिवसानिमित्त मी 60 ते 70 CCTV कॅमेरे या एरियात फुलेनगर परिसरात लावलेले आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी। आणि आज सकाळी पण रक्तदान शिबिर ठेवलं, तर 40 ते 50 बाटल्या पण हे झालेलं आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त मी मित्रमंडळातर्फे, आर्या फाउंडेशनतर्फे मी सगळ्या नागरिकांचे आभार मानतो। पतींना लहानपणापासूनच समाज कार्याची खूप आवड आहे आणि त्यांनी ती अंमलात आणली। त्यांचा प्रयत्न हा सार्थक झाला। त्यांचं स्वप्न होतं की फुलेनगर परिसरात पूर्ण प्रभागात CCTV कॅमेरे बसवावे। आज त्यांचा प्रयत्न हा सफल झाला आणि आज त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी भरपूर लोकांचा प्रतिसादही मिळाला। त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि प्रमुख पाहुण्यांचेही धन्यवाद। जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट।